नमस्कार मित्रांनो, आजच्या शासन निर्णय या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे। 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना लागू राहणार आहे। काय आहे शासन निर्णय पाहूया आपण सविस्तर। राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागांतर्गत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। दिनांक 30 ऑक्टोबर 2023 संदर्भ महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक भाग्यश्री 2017 प्रक 107 का 3 दिनांक 1 ऑगस्ट 2017 व तदनुषंगित निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय। या शासन निर्णयाची प्रस्तावना याप्रमाणे आहे। मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना संदर्भाधीन दिनांक 1 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे। सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते। त्या अनुषंगाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील। हे या निर्णयाचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो। अशी घोषणा करण्यात आलेली आहे। त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या संदर्भात शासन निर्णय काय म्हणतो आपण ते पाहूया। बघा, शासन निर्णय आहे माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। बघा, आता या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ते बघूया। तर या योजनेची उद्दिष्टे यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणात चालना देणे, शिक्षण, मुलींचा मृत्यूदर कमी करून बालविवाह रोखणे। बघा, मृत्यूदर आणि बालविवाह रोखणे हे सुद्धा या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे। तसेच कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, म्हणजे शालेय शिक्षणाच्या टप्प्यावर हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे। बघा, 3 सदर योजनेअंतर्गत खालील अटी, शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत दाखल झाल्यानंतर 6,000 रुपये व इयत्ता 6वीत दाखल झाल्यानंतर 6,000 रुपये, तसेच 11वीत प्रवेश घेतल्यानंतर 18,000 रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख याप्रमाणे एकूण 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येईल। बघा, या योजनेच्या काही अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर याची ही जी अट आहे ती आपण या ठिकाणी बघूया कोणकोणत्या अटी आहेत। ही योजना पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास फक्त मुलीला योजना लागू राहील, मुलासाठी नाही। 2 पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। तसेच दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहील। मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। बघा, 4 नंबरची नियम काय म्हणतो, तर दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी व मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र योजना अनुदेय राहील। मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। 5 लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर 6 लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे, कारण ही योजना डीबीटी स्वरूपात राहणार आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
रक्कम 1,00,000 पेक्षा जास्त नसावी, म्हणजे 1,00,000च्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठीच ही योजना लागू आहे. आता या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील, तर सगळ्यात प्रथम लाभार्थीचा जन्माचा दाखला, जन्म प्रमाणपत्र. 2. कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 3,00,000पेक्षा जास्त नसावे. आता हा उत्पन्न प्रमाणपत्र कोणाचं घ्यायचं, तर तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. 3. लाभार्थीचे आधार कार्ड, म्हणजे प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील, म्हणजे मुलाच्या जन्मावेळी आधार कार्ड आवश्यक राहणार नाही, फक्त जन्म प्रमाणपत्रावरती तुम्हाला लाभ मिळेल. त्यानंतर पालकाचे आधार कार्ड मात्र त्यावेळी आवश्यक राहील. 5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, झेरॉक्स प्रत. रेशन कार्ड, पिवळ्या अथवा केसरी रेशन कार्ड याची साक्षांकित प्रत. 7. मतदान ओळखपत्र, शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलींचे नाव मतदार यादीत असल्याचा दाखला. शेवटचा 75,000चा हप्ता उचलण्यासाठी आपला मतदान ओळखपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे मित्रांनो. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला, बोनाफाईड, म्हणजे इयत्ता पहिली आणि इयत्ता 6वी करता, तसेच इयत्ता 11वी करता या 3 टप्प्यासाठी आपल्याला संबंधित शाळा कॉलेजचं बोनाफाईड आवश्यक असणार आहे. 9. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशनचं जे सर्टिफिकेट आहे हे या ठिकाणी आपल्याला आवश्यक असणार आहे. अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेले नसणे आवश्यक राहील. अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र, या ठिकाणी 10 नंबरचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, म्हणजे 18 वर्षानंतरच मुलीचं लग्न करायचं आहे. बालविवाह रोखणे हा उद्देश या ठिकाणी साध्य होतो आहे. बघा, लेक लाडकी योजनेचा लाभ देण्याची कार्यपद्धती. बघा, आता या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा, लाभ घेण्यासाठी कोठे जावं आणि त्याची पद्धती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील, नागरी म्हणजे शहरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविका, या ठिकाणी यांचा महत्त्वाचा रोल आहे. अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. सदर परिशिष्टामध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचे असल्यास त्याबाबत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी त्यांचे स्तरावर सुधारणा कराव्यात. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्याकडून अर्ज भरून घ्यावा. गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे सादर करावा. 2. अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची व प्रमाणपत्राची छाननी किंवा तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांना, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्राच्या बाबतीत इथे जिल्हा परिषदा नाही आहेत, त्यामुळं नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करावी. जिल्हा कार्यक्रम, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद नोडल अधिकारी यांनी योग्य ती छाननी करून यादीस मान्यता देऊन आयुक्तालयात सादर करावी. अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करताना महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून देण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. या पद्धतीने अर्जाची कार्यवाही करायची. आता पुढचा टप्पा काय असेल बघा, आपण जे लाभार्थी आहे त्यांनी अर्ज जमा केल्यानंतर याची निवड कशी होईल, तर संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद हे यादृच्छिक म्हणजे रॅन्डम पद्धतीने जास्त संख्येने अर्ज प्राप्त झालेल्या एखाद्या क्षेत्राची तपासणी करतील व त्यांची खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीला मान्यता देतील. बघा, आता पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून एखादा संपूर्ण भरलेला अर्ज नसल्यास अथवा प्रमाणपत्रासह सादर केलेला नसल्यास असा अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत पूर्तता करण्याकरता अर्जदारास लेखी कळवावे व त्याप्रमाणे अर्जदाराने 1 महिन्यात कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज दाखल करावा. काही अपरिहार्य कारणास्तव अर्जदार या मुदतीत अर्ज दाखल करू शकला नाही तर त्यास वाढीव 10 दिवसांची मुदत देण्यात यावी. अशा प्रकारे कमाल 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सदरच्या अर्जावर कार्यवाही पूर्ण करावी.
आता 5 या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यात प्राप्त झालेले अर्ज यापैकी अपूर्ण व निकाली काढलेल्या अर्जांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद नोडल अधिकारी यांनी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडे सादर करावा। आता योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील। आता फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी कोणी करायची, तर अर्जदाराने नाही करायची आहे। लेख लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरता पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांनी करावी। तसेच लाभार्थ्याचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत। अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांच्यावर असणारी जबाबदारी। लेख लाडकी योजनेच्या लाभार्थींची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांची राहील। अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा। सक्षम अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवावे। त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावरून बदल करण्यात येईल। या पद्धतीने या ठिकाणी जबाबदारी बघा, ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका, नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका, अर्ज पडताळणी करण्यासाठी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण, संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी। अंतिम मंजुरी ही कोण देणार आहे, तर संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास, तर मुंबई व शहर मुंबई उपनगरच्या बाबतीत नोडल अधिकारी। आणि पोर्टलची संपूर्ण जबाबदारी संचालन, अद्ययावत व इत्यादी बाबत राज्य कक्ष प्रमुख जबाबदार असतील। अशा पद्धतीने याची रचना केलेली आहे मित्रांनो। अर्ज जतन करण्याबाबत अर्ज जतन करण्याची जबाबदारी सुद्धा ही अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांनी अपलोड केलेले अर्ज पोर्टलवर परिपूर्ण अपलोड केलेले असल्याबाबतची सक्षम अधिकाऱ्यांनी खात्री करावी। आयुक्तालय स्तरावरील राज्य कक्षातील कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी अर्ज डिजिटाइज करून लाभार्थ्यास अंतिम लाभ मिळेपर्यंत जतन करण्याची दक्षता घ्यावी। यासाठी काही समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे मित्रांनो। राज्य स्तरावर समिती आहे। राज्य स्तरावरील समितीचे प्रमुख, अध्यक्ष याप्रमाणे सदस्य असतील। त्याच पद्धतीने जिल्हा स्तरावर समिती असेल आणि या समिती या कार्याचा वेळोवेळी आढावा घेणार आहे। तसंच सदर योजनेच्या फलनिस्पतीबाबत वार्षिक अहवाल आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी शासनास सादर करायचा आहे। 7. सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद किंवा नोडल अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी। तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा, महिला सभांमध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी। 8. सदर योजनेखालील तरतुदी संदर्भात काही मार्गदर्शन आवश्यक असल्यास याबाबत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यास आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात येतील। 9. बघा, अतिशय महत्त्वाचे, सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतरण डीबीटी द्वारे देण्यात येईल। त्याकरिता महिला व बालविकास विभाग स्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या बँकांमध्ये आयुक्तालय स्तरावर खाते उघडण्यात येऊन त्यामधून पोर्टल प्रमाणे लाभार्थ्यांना लाभ अनुदेय करण्याकरिता ग्रामीण क्षेत्राच्या बाबतीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास व जिल्हा परिषद यांना, तर नागरी क्षेत्राच्या बाबतीत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांना आवश्यक निधी वर्ग करण्यात येईल व ते थेट लाभार्थी हस्तांतरण डीबीटी द्वारे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करतील। त्याकरता लाभार्थी व माता यांचे संयुक्त बँक खाते उघडणे अनिवार्य राहील। एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास लाभार्थी व पिता यांचे संयुक्त खाते उघडण्यात यावे। मात्र अशा प्रकरणात अर्ज सादर करताना मातेचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। म्हणजे मुलीच्या आणि आईच्या नावाने संयुक्त खाते असणारे अनाथ मुलींना लाभ देताना विभागाच्या इतर योजनांचा लाभ ज्या पद्धतीने त्यांना देण्यात येतो त्या पद्धतीने कार्यवाही करावी। 10. एखादे कुटुंब या योजनेत मधील एक अथवा अधिक टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यात स्थलांतरित झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ अनुदेय होण्याकरता त्यांनी स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा। 11. या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता तसेच पोर्टलचे संचालन अर्ज डिजिटायझेशन पद्धतीने करणे, पोर्टल वेळोवेळी अद्ययावत करणे याकरिता एकात्मिक बाल विकास योजना आयुक्तालय स्तरावर कक्ष
निर्माण करण्यास व त्यामध्ये 10 तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। त्यानुसार विविध पद्धतीने तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात यावी। अशा पद्धतीने हा संपूर्ण शासन निर्णय आपल्या उपयोगाचा आहे। दिनांक 1 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल। मात्र त्याकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 राहील, त्यानंतरचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही। बघा 15 सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 10/10/2023 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तसेच मित्रांनो, हा शासन निर्णय तुम्हाला PDF स्वरूपात सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल। ज्यांना PDF ही संपूर्ण फाईल PDF हवी असेल तर मला कमेंट मध्ये मेसेज करा। तुम्हाला संपूर्ण हे जे फॉर्मॅट्स आहेत हे PDF स्वरूपामध्ये मिळून जाईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। तुम्हाला अर्ज अप्लाय करताना आवश्यक कागदपत्रे तसेच या फॉर्मचा नमुना या ठिकाणी सोबत देत आहे। याची प्रिंट PDF स्वरूपात हवी असल्यास मला फक्त कमेंट मध्ये तुम्ही त्या पद्धतीने कळवा। मी कमेंटला रिप्लायसाठी ही PDF लिंक तुम्हाला नक्की शेअर करेल। आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक यू।